तुमशी माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे परत नाही घाट घेतली तरी चालेल, ही शेवटची समजायची वाटलं तर. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून द्यायचं नाही, यायचंच नाही, लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला शपल जोड पाहायचा. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय सबब? बरं तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? 60 वर्षाची म्हातारे आहेत, अजून पसायदान पाठ नाही, जगायला लाज सुद्धा वाटत नाही. आणि त्याचा परे म्हणतो माय बापाची एक कतारवी करायची, दावा घालून टाक. या कतरी काय ठेवून करतो काय त्याचं उत्तर द्या. बसलेली माणसं घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? दहा मिनिटं मी बसून घेतो, द्या उत्तर. मग या घुशीनं काय केलंय? जन्माला आला, मोठा झाला, बायको केली, नवरा झाला, तिला पोर झालं, बाप झाला, त्याचं लगीन झालं, सासरा झाला, सून बाळातीन झाली, आजा झाला, पोरानं फटकावला, दिंडीत आला आणि मी आला. घुशीनं केलं काय? पोरगी होती, मोठी झाली, वयात आली, बायको झाली, बायको झाली, बाळातीन झाली, आई झाली, तिला सून आली, सासू झाली, सून बाळातीन झाली, आजी झाली, आट्या काला मिली, घुस मिली ना. गोण्या घालू, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचल्या, उपरण्या खाली हात घालू घालू म्हशी इकल्या, पाणी घालू घालू दूध इकली. मी ती लवकर यावं म्हणून त्याच्यावर दिशी फवारली, आणि ती सप्त्याच्या पंक्तीला दिली. तो काय साधा अवलादीचा आहे का? आणि ती ह्या माळकऱ्यांनी लिंबू पिळून खाली. हा ना, घुशीनं केलं काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोहरं पैदा करणं, सरपंच होणं, हा काही इतिहास आहे का? काही क्रांती आहे का त्याच्यात काही? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी बाकी काय? मी आळलाय मी आणि पाणी प्याल तुम्ही, म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल. अजूनही वट सुद्धा हलवला नाही, 3 बाटल्या रिकाम्या केल्या आणि एकही अजून विठ्ठल म्हणेल नाही. आणि मग जीव चाललाय. असंच रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही आम्ही. आता पटकन काय केलं आपण आयुष्यात सांगा ना मला? पसायदान पाठ नाही, गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. काय पंडित माणूस येतो, आणि त्यानं बी येड्या बाबलीला बोर्ड लावलाय, मंडळाचे अध्यक्ष आरती. काही लोक आहेत. सक्का भाऊ गुरु, आता भावाच्या पोरीचे लग्न मोडणारे 3 जण माझ्या पुढे बसले तिथं. आता नावा सगट उभे करीन, नावा सगट. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोलेल कोण? बोलेल कोण? जो बोलेल त्याची क्लिप पडेल, जो बोलेल त्याची बातमी पडेल, जो बोलेल ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. 40% अजून सप्त कमिटी मधल्या लोकांना कोणत्या बोटानं मुक्का कीर्तन करायला लावा माहित नाही. बोलन कोण? जो बोलेल तो उद्या सकाळी नशेल. 1000 शिव्या रोज खाणारा माणूस मी, हलक्या हाती. फक्त गुन्हा एकच, काय तुम्ही घेऊन बसले? आपलं पत्रिकेत नाव नाही तर आपण सप्त्यात नाही. माझं नाव गायकात नाही म्हणून मी चाल म्हणत नाही. नावासाठी जगणारी माणसं आहेत आपण. असे फक्त गंधाचा नाश केला, काहीच केलं नाही. फक्त अंगाला गंध चोळायचा, चालला जानका. मी लय धार्मिक, काय नाही झाला झक माराय. अरे भाऊ, शिळीच्या लोंबलेल्या सडानं कधी दूध दिलंय का? मुसाला आलेला तुरा कधी कोणी गायला चारलाय का?
भेंडीच्या झाडाचा कोणत्या शेतकऱ्यानं बैलाला खोटा केलाय का? भेंडीच्या झाडाचा खोटा. भेंडी 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 कोणती? कालवनाची भेंडी केलाय का? मग भेंडीच्या झाडाचा खोटा होणार नाही. शिळीच्या गळ्याचं सड लोंबलं तर दूध देणार नाही. काशीत गुशीत चिटकलं तर दूध पिणार नाही. गाळातला बिडू फुलाचा सुगंध घेणार नाही. बंद करून टाकले. दिवसभर 3 करतो, आता हे 3रं आहे. सकाळपासून जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तू कितीला आहे? 5वी. शिमी का मराठी? शिमिले का? बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. माईप बापाच्या बायकोला टिंबटिंब म्हणतात. नवे जुने म्हणत्या नव्यांना जमन का? तुम्ही खिडक्या खाला ते चौकटी खा. खायचाच प्रश्न आहे ना. तुम्ही कुठं गावात सोन्याचा धोर काढला आणि यांनी गाव पेटवाया काढले असं थोडं. तुम्ही तरी काय केलं? काय केलं तुम्ही? नवीन पोर आणि जुन्या नव्यांना जमन का? आणि पंक्ती सप्त्याच्या कमिटीमध्ये पोरं पाहिजे 2. सप्त्याची मिटिंग घेताना, नाही तर तारखा घेताना लोक घेतात. आपला पाहुणा एक चांगला कीर्तन करतोय त्याची 1 तारीख घ्या. तुझ्या पाहुण्याची कीर्तन तुझ्या वाट्यावर ठेवी बरोबर. आणि चालू दे काय कीर्तन. आता तुम्ही यांचा कार्यक्रम फार सुंदर ठेवले. क्वालिटी कीर्तन असलं तर लोक येतात. नाही लोक का येतात? आता लोक 100-200 लोक येत असतात कीर्तनाला. लोक कुठे येतात कीर्तनाला? आणि त्याच्यात आता सगळ्या गावांनी एक तमाशा केला आहे. 7 ते 9चे कीर्तन. मी अजून काय केलं नाही 7 ते 9चे कीर्तन कधी. ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. माझं एक बोर्ड होतं डायरेक्ट. 7 ते 9 केलं 10 ते 12 द्यायचं कोणाला? मी अजून 7 ते 9 कीर्तन केलं नाही कधी. एक तर 5 ते 7, 6 ते 8, नाही तर मग डायरेक्ट 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 11 नॉनस्टॉप 3. डायरेक्ट 11ला मोकळा. आणि ते 7 ते 9च्या कीर्तनामुळे काय झालं माहिती का? कीर्तन सुरू होतं 7ला. भजने बिजने येतात 7ला. बाबा बोलायला सुरुवात करतो 7:30ला. आणि लोक कीर्तनाला येतात 8:30ला. कीर्तनाला 200, जेवायला 2000. खरं आहे का खोटं बोल? पंक्तीवाली आऊट. त्यांनी म्हणजे जोड द्या आपल्याला, नाही तर कॅन्सल करावं. आणि लोकच नाही कीर्तनाला. 400-500च्या पुढं लोकच नाही. आज पार भरून गेलं सगळं. सप्ताह चालू आहे ना आमचा. रोज जातो आम्ही. कीर्तन नाही बोलीत आम्ही. रात्री कोणतं कीर्तन होतं? लई लांब बसले बाई, फेटा चमकत होता. मग कोण मिळाला होता कोण? आणि रात्री अभंग कोणता होता? संत संत इवळत होता बाई. मग मी काल तपास काय. रात्री गेले. रात्री तर गंमतच झाली बाई. तुला सांगायचंच झालं बाई. काय रात्री नुसते जाऊन बसले. कीर्तन संपलं, फिरले ना आली. नायक वादगुणी जनमंडप आली माहिती.